अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेला उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे। अशी एक दुर्घटना ज्यानं सगळा देश हादरला आणि अनेक कुटुंबियांचं आयुष्य क्षणार्धात उद्ध्वस्त झालं होतं। या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागला, तर अनेक जण अतिशय गंभीररित्या जखमी झाले। या काळात बचाव कार्य, प्रशासनाची धावपळ, नातेवाईकांचा आक्रोश ही सगळी दृश्य आजही अनेकांच्या डोळ्यासमोर कायम आहेत। या घटनेनंतर विमान सुरक्षा, तांत्रिक तपासणी याशिवाय एव्हिएशन क्षेत्रातल्या नियमांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली। तपास यंत्रणांनी दुर्घटनेच्या मागील कारणांचा शोध घेतला, तर पीडित कुटुंबियांना न्याय आणि मदतीची मागणी सुद्धा जोर धरू लागली। दुर्घटनेला वर्ष पूर्ण होत असताना मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अपघातातून घेतलेले धडे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावलं उचलली गेली याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। 1 वर्ष उलटलं, पण जखमा अजूनही ताज्या आहेत। काळाच्या ओघात न भरून येणाऱ्या जखमा। सध्या या ठिकाणी काय परिस्थिती आहे ही संग्रहित दृश्य आपण पाहतोय, पण सध्या इथे काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। 12 जून 2025 अहमदाबादमध्ये हा काळा दिवस ठरला, ज्या दिवशी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरनं लंडनच्या दिशेने निघालेलं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि या विमान अपघातामध्ये 260 लोकांचा मृत्यू झाला आहे। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं, ज्या ठिकाणी ही घटना घडली होती, त्या परिसरामध्ये आपण आलो आहोत आणि 1 वर्षानंतर या ठिकाणची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मी ज्या परिसरामध्ये उभा आहे हे बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाची मेस होती आणि त्यासोबतच बीजे मेडिकल कॉलेजचे जे निवासी डॉक्टर राहत होते त्या निवासी डॉक्टरांची वसाहत देखील याच ठिकाणी होती आणि याच परिसरामध्ये बोईंग 171 बोईंग 171 क्रमांकाचं एअर इंडियाचं विमान कोसळलं। 260 जणांचा मृत्यू झाला। विमानामध्ये एकूण 242 लोक प्रवास करत होते, त्यापैकी 241 लोकांचा मृत्यू या विमानामध्ये झाला आणि त्यासोबत बीजे मेडिकल कॉलेजचा निवासी डॉक्टर असेल, काही जे विद्यार्थी या मेसमध्ये जेवत होते त्यांचा देखील मृत्यू झाला। सध्या जर आपण या ठिकाणची 1 वर्षानंतर परिस्थिती बघितली तर संपूर्ण हा परिसर भग्नावस्थेत आहे। विमान अपघाताचे जे काही अवशेष आहे हे अवशेष आजही त्या दुर्दैवी आणि भयावह घटनेची साक्ष देत याच ठिकाणी पडून आहे। ही आपण बघतोय हे सगळे या परिसरामध्ये 1 वर्षापूर्वी झालेला विमान अपघात जो आहे ह्या विमानाचे काही अवशेष या ठिकाणी पडलेले आहेत। हा पत्रा बघतोय आपण, त्याच विमानाचा हा पत्रा आहे। हे बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारती आहेत ज्या अजून देखील त्या ठिकाणी इमारती बंद आहेत। ज्या दिवशी अपघात झाला तेव्हापासनं या ठिकाणी काही काळ हे या तपास यंत्रणांची वर्दळ होती, मात्र त्यानंतर हा संपूर्ण परिसर हा भयावह झालं असल्याचं स्थानिक सांगताय। मोठ्या संख्येनं डॉक्टर्स असेल, बीजे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असेल, रहिवासी डॉक्टर असेल यांची चहलपहल या परिसरामध्ये असायची, मात्र एका घटनेनं हा संपूर्ण परिसर भयावह करून टाकलेला आहे। संपूर्ण इमारती खंडर झालेल्या आहेत। या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मनुष्याची वर्दळ तुर्तास दिसून येत नाही आणि आजतागायत आपण जर बघितलं तर विमानाचे अवशेष असेल, यासोबतच या ठिकाणी ज्या ज्या वस्तू यामध्ये हे झाल्या होत्या ते आज देखील ही परिस्थिती तशीच कायम आहे। ही इमारत बघतोय आपण, या एकूण 4 ते 5 इमारती एका रांगेत ह्या सगळ्या त्याचं नुकसान झालेलं आहे आणि ही परिस्थिती आपण दाखवतोय। ज्या इमारतींचं नुकसान या ठिकाणी झालं आहे हे ह्या एका अपघातामध्ये या सगळ्या इमारती एका रांगेतील त्यांचं नुकसान झालं। यावरून या अपघाताची व्याप्ती ही किती होती हे आपल्याला दिसून येईल आणि ह्या इमारतीमध्ये निवासी डॉक्टर्स राहायचे। सुदैवानं ज्यावेळी दुर्घटना घडली त्यावेळी कमी संख्येनं या ठिकाणी डॉक्टर्स उपस्थित होते। ही जी इमारत आपण बघतोय ही मेसची इमारत आहे। ह्या इमारतीमध्ये विमानाचा मागचा भाग अडकला होता आणि या इमारतीत त्यावेळी जेवण करण्यासाठी काही विद्यार्थी आले होते, मात्र आणि 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता। साधारण 12 ते 13 विद्यार्थी हे त्यामध्ये जखमी झाले होते आणि आज वर्षभरानंतर हा संपूर्ण परिसर मी तुम्हाला दाखवतोय। जशा अवस्थेत ज्यावेळी अपघात झाला होता त्यावेळी ज्या अवस्थेत हा संपूर्ण परिसर होता
त्याच अवस्थेत आताही आहे. मात्र या दुर्घटनेपूर्वी या ठिकाणी मोठी चहलपहल लोकांची असायची, लोकांची ये-जा असायची. मात्र आता ते या ठिकाणी दिसून येत नाही. आता राहिलंय फक्त या ठिकाणी या दुर्दैवी घटनेच्या दुर्दैवी आठवणी, या इमारती आणि यासोबतच याच ठिकाणावर अपूर्ण राहिलेली त्या 260 जणांची स्वप्न, इच्छा, आकांक्षा, जे अहमदाबादवरनं लंडनच्या दिशेने निघाले होते. यासोबतच काही लोक जे उद्याचं भविष्य डॉक्टर म्हणून उद्या भविष्यात डॉक्टर होणार होते, त्यांच्या फक्त स्वप्न या ठिकाणी ह्याच परिसरामध्ये गाडली गेली आणि त्यामुळं ह्या परिसराला एक भयावह स्वरूप आलेलं आहे आणि मनुष्यांची वर्दळ या ठिकाणी काही प्रमाणात कमी बघायला मिळते. कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अहमदाबाद.